नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, असे जगावे या कवितेच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 15वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचे नाव आहे असे जगावे। असे जगावे ही एक कविता आहे आणि या कवितेचा हा सेशन क्रमांक 2 आहे। या भागामध्ये आपण कवितेच्या उर्वरित ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत, अर्थात भावार्थ समजून घेणार आहोत आणि त्यानंतर कवितेच्या खाली जो स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो आपण अभ्यासणार आहोत। चला तर आपण सुरुवातीला कवितेच्या ओळी समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, जीवन कसे जगावे हे सांगत असताना कवी म्हणतात जीवन असे जगावे म्हणजेच कसे तर छाताळावर आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। म्हणजे ज्याप्रमाणे आपण छातीवरती अत्तर पसरवून लावतो ना, त्याचप्रमाणे येणाऱ्या संकटांना आपण 2 हात करून नजरेला नजरे देऊन आयुष्याला उत्तर द्यायचं आहे। आणि ह्या अशा प्रकारचं संकटयुक्त जीवन जगत असताना, संघर्षमय जीवन जगत असताना कोणत्याही प्रकारची आंधळी ताऱ्यांची भीती मनात बाळगायची नाही। म्हणजेच ग्रह ताऱ्यांमध्ये, ग्रहदशामध्ये अशा भ्रामिक कल्पनामध्ये अडकायचं नाही। आपल्याला नक्षत्रांची गुलामगिरीच्या अधीनस्थ राहायचं आहे। ह्या वेळेस कवी म्हणतात की आयुष्याला भेटताना चैन करावी स्वप्नांची, की असं संघर्षमय जीवन जगत असताना सुद्धा म्हणजे कितीही दुःखात असताना आपले स्वप्न, आपले ध्येय, आपले उद्देश विसरायचे नाही। त्या ध्येयांना जाणीव ठेवून, त्या ध्येयांची जाणीव ठेवून हसत मुखाने त्याची मौज मजा करत हे जीवन जगत पुढे जायचं आहे। असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयारला मिळते, की जीवनात अनेकांच्या अनेक दुःख असतात, पण ज्यांच्या जीवनामध्ये आशावादी दृष्टिकोन ठेवून ते जीवन जगत असतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांच्या जीवनामध्ये अशा संकटाच्या वेळेस अनेक मार्ग निर्माण होत असतात आणि नजरेला नजर देऊन, डोळ्यात डोळे घालून आपल्याला आपल्या येणाऱ्या संकटयुक्त जीवनाला, आयुष्याला उत्तर द्यायचे आहे। कवी पुढे म्हणतात, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासे ठणकावून सांगावे ए आता 72, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। तर बघा आता इथे कवी काय सांगत आहेत आपले, की पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना। पाय असावे जमिनीवरती म्हणजे इथे आपण अगोदर कवितेमध्ये आता कवी असे का म्हणत आहेत, कारण की या आधी कवितामध्ये कवी सांगत होते की दांडगी इच्छाशक्ती असावी, पण ही दांडगी इच्छाशक्ती असताना आत्मविश्वास असावा। आता आत्मविश्वास आणि गर्व, ताठा, मान याच्यामध्ये फरक आहे। आपल्याला बघा आत्मविश्वास असला पाहिजे, पण अति आत्मविश्वास पण नसला पाहिजे। म्हणजेच आपल्याला आपल्या जीवनाचं भान ठेवायचं आहे। गर्वाचं घर नेहमीच गर्व कधी बाळगायचं नाहीये, कारण की गर्वाचं घर नेहमी खाली असतं। त्यामुळे आपल्याला परिस्थितीची जाणीव असली पाहिजे। त्याचा आपण पाय जमिनीवरती ठेवूनच स्वप्न पाहायचे आहेत। आपल्याकडे काहीच नाहीये आणि आपण मोठ्या मोठ्या गप्पा करतोय, कार्य काहीच करत नाहीत आणि आपण पुढचे स्वप्न पाहत आहोत, तर हे चुकीचं आहे। म्हणून कवी म्हणतात की जीवन जगत असताना पाय जमिनीवरती ठेवायचे, म्हणजेच वास्तव्याचे भान ठेवायचे आहेत। आणि हे वास्तव्याचे भान ठेवून आपल्याला कवेत अंबर घेताना, कवेत म्हणजे मिठीत, अंबर म्हणजे आकाश। आता बघा आकाश इतकं उंच असतं की त्याला कोणी हातात घेऊ शकतं का, त्याला आपण स्पर्श करू शकतो का? बिलकुल नाही। मग अशा या आकाशाला आपल्याला मिठी मारायची आहे। म्हणजे किती सुंदर कल्पना आहे बघा। आकाशाला मिठी मारणं अशक्य असतं की नाही, शक्य आहे का? नाही, म्हणजेच असंभव गोष्ट आहे, अशक्य गोष्ट आहे। मग कवी म्हणत आहेत की आपल्याला नेहमी वास्तव्याचे भान ठेवून आकाशाला गवसणी घालायची आहे। म्हणजेच अशक्य गोष्ट संभव करून दाखवायची आहे, अशक्य गोष्ट शक्य करून दाखवायचे, असंभव गोष्ट संभव करून दाखवायची आहे। कवेत अंबर घेणे म्हणजे आकाशाला स्पर्श करणे। म्हणजेच काय की उंच स्वप्न पाहत असताना आपण दांडगी
आत्मविश्वास ठेवायचा आहे, पण अति आत्मविश्वास नाही ठेवायचा आहे. वास्तव्याचं आपल्याला भान ठेवायचं आहे आणि हे भान ठेवत असताना त्याला आपल्याला नेहमी प्रयत्नांची जोड द्यायची आहे. कवी पुढे म्हणतात, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. आता काळीज काढून देणे म्हणजे आपल्या जीवनातील अत्यंत प्रिय अशी गोष्ट जेव्हा आपण दुसऱ्यांना देत असतो तेव्हा ती काळीज काढून देणे असे ते कवी सांगत आहेत. मग आपल्या जीवनातील अत्यंत प्रिय गोष्ट काढून देत असताना आपल्या ओठांवरती नेहमी हसू असले पाहिजे. आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या ओठावरती दुःख नसायला पाहिजे. जर आपण कोणाला मदत करत असो किंवा आपल्या काही कारणास्तव आपल्या जीवनातील मौल्यवान गोष्टी कोणाला देण्याची वेळ जर आपल्यावरती आली तर ती मौल्यवान गोष्टीमध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. ती भलेही आपली ती कितीही प्रिय असू दे, पण दुसऱ्याला ती देत असताना आपण नेहमी ती हसूनच द्यायची आहे. रडून आकंठ तांडव करून द्यायची नाही. संकटासही ठणकावून सांगावे ए आता बेहत्तर. आता बघा, संकटांना घाबरायचं नाहीये. एक संकट गेल्यानंतर दुसरं संकट येतं, दुसरं संकट घेतल्यानंतर तिसरं, असं संकटांचं नेहमीच येणं चालू असतं. पण ह्या संकटांची आता आपल्या जीवनामध्ये एवढी सवय झालेली असते की त्या संकटांना, त्या समस्यांना पण ठणकावून सांगायचं आहे की आता तू कितीही येत राहा, पण मी घाबरणार नाही, मी दुःखी होणार नाही, मी कष्टी होणार नाही, मी रडत बसणार नाही, पण मी ह्या संकटांचा सामना करेल. म्हणून संकटांना आव्हान द्यायचं आहे. आणि आता तू संकटांना सांगायचंय कितीही या, पण मी घाबरणार नाही. आणि त्या संकटांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणजेच नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. म्हणजेच आपल्याला डोळ्यात डोळे घालून आपल्या ह्या जीवनाला उत्तर देऊन पुढे जायचं आहे. आता कवी म्हणतायत, करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभार व्हावा कातर कातर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता इथे कवी सांगत आहेत की करून जावे असे हे काही दुनियेतून या जाताना. या दुनियेतून जाताना म्हणजे आपल्याला ह्या संसाराचे, ह्या विश्वाचा जेव्हा निरोप घ्यायचा आहे तर ह्या निरोप घेताना असे काही आपण कर्तृत्व करून जायचे आहेत, असे काही आपल्याला कार्य करून जायचे आहेत की आपण जेव्हा हा सारा संसार इथे सोडून जाणार आणि भवसागरामध्ये विलीन होणार, अर्थात आपला मृत्यू जेव्हा होणार, तर त्या मृत्यूनंतर सुद्धा आपल्या कार्यामुळे, आपल्या कर्तृत्वामुळे आपल्याला आपल्यानंतर आपल्या पश्चात सुद्धा लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. म्हणून जाताना काहीतरी चांगले कर्तृत्व करून जायचं आहे. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. अर्थात तुम्ही पाहत असाल ना की जर आपल्या आजूबाजूला कोणाचा मृत्यू झाला तर त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल काही व्यक्ती खूप चांगलं बोलतात, तर काही व्यक्ती काय करतात, खूप वाईट सुद्धा बोलतात. जर त्याचं कार्य चांगलं नसेल, तो व्यवस्थित वागत नसेल, त्याच्याबद्दल कोण चांगलं बोलणार का? अगदी बिलकुल नाही. गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. गहिवरून येणे म्हणजेच काय, तर मनातील भावना उचंबळून येणे. मग जेव्हा आपण ह्या जग सोडून जाणार, ह्या जगाचा जेव्हा आपण निरोप घेणार शेवटचा, त्यावेळी आपल्या कर्तृत्वाला आठवून सगळ्या लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल चांगल्या भावना निर्माण झाल्या पाहिजे. त्यासाठी आपली कर्तृत्व, आपली वागणूक चांगली असली पाहिजे. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. कातर कातर होणे म्हणजे घाबरे घुबरे होणे, भीती वाटणे. तर मग बघा, जेव्हा आपलं कर्तृत्व चांगलं असेल आणि याचं गुणगान, याची प्रशंसा सगळं अख्खं विश्व करत असेल आणि त्यामुळे सगळ्यांच्या लोकांच्या मनात जर आपल्याबद्दल भावना उचंबून येत असतील, तर ते सगळं पाहून काळालाही म्हणजेच कोणाला, यमदूतालाही त्याचे स्वर कसे असतात, अत्यंत कठोर असतात. अशा ह्या यमदूत सुद्धा थोड्या वेळासाठी कातरला पाहिजे, घाबरला पाहिजे. नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मग कवी म्हणतो की अशा ह्या संघर्षयुक्त जीवन जगत असताना आयुष्याला आपण त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून, नजरेला नजरे मिळून प्रत्युत्तर करायचं आहे, त्या संकटांचा सामना करायचा आहे. नाही, आपल्याला त्या संकटांना घाबरून बसायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण ही कविता अभ्यासलेली आहे. आता कवितेमध्ये आलेल्या
कठीण शब्दांचा अर्थ आणि स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत. पाहूया कवितेखालील कठीण शब्दांचा अर्थ. शब्दार्थ: कवेत, कुशीत, मिठीत, अंबर, आकाश, ठणकावून, ठामपणे, जोरात, जरबेने, बेहत्तर, परवा नसणे, स्वर, सूर, बोल, काळ, समय, कातर, कापरा, भावनेने ओथंबलेला, कोमल. आता आपण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, जोड्या लावा. अ गट आहे आणि ब गट आहे. अ गट कवेत अंबर घेताना. याचं उत्तर आहे ब गटामधील ई, पाय जमिनीवर असावेत. अ गटामध्ये दुसरं, काळीज काढून देताना. उत्तर आहे ओठावर हसू असावे. तिसरं, शेवटचा निरोप देताना. उत्तर आहे जगाला गहिवर यावा. चौथा आहे इच्छा दांडगी असेल तर. उत्तर आहे अनेक मार्ग मिळतात. प्रश्न क्रमांक 2, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. ओळी आहेत: करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. उत्तर: या जगाचा निरोप घेण्याआधी असे काहीतरी काम करावे. चांगले समाजाभिमुखी आपल्या जाण्याने जग हळहळावे. आपल्याला निरोप देताना त्यांना अतीव दुःख व्हावे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. प्रश्न क्रमांक 3, संकटात कसे जगावे किंवा कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: या जगात आलेल्या प्रत्येकालाच संकटांचा सामना करावा लागतो हे वास्तव्य आहे. पण काही संकटांच्या फक्त कल्पनेनेच गांगारून जातात आणि काही अखंड संकटामध्ये समर्थपणे पाय रोवून उभे राहतात. जीवनात घाबरून पळून जाऊन काहीच साध्य होत नाही. शोधणाऱ्याला 100 मार्ग सापडतात. ह्या प्रश्नाचं उत्तर पुढे कंटिन्यू आहे. पण त्या मार्गाचा शोध प्रत्येकाला स्वतः घ्यावा लागतो. अशक्य ते शक्य करताना, अर्थात संकटांवर विजय मिळवताना प्रत्येकाने आपल्या क्षमतेचा आवश्यक विचार करावा व तशी पावले उचलावी. पाय असावे जमिनीवरती. मात्र कुठल्याही त्याग करताना चेहऱ्यावर दुःखाची किंवा विषादाची म्हणजेच निराशाची भावना नको. या जगाचा निरोप घेताना, जगाला आपला निरोप देताना हळहळ वाटावी. गहिवर यावा. आपल्या जाण्याने जगाला दुःख व्हावे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर इथे संपते. आता प्रश्न क्रमांक 4, कातर कातर अवस्था म्हणजे खूप वाईट वाटल्यावर होणारी स्थिती. तुमच्या मित्राची अशी अवस्था झाल्यास तुम्ही कोणती मदत कराल? उत्तर: कातर कातर अवस्था म्हणजे खूप वाईट वाटल्यावर होणारी अवस्था. अशा वेळी दुःख्या माणसाला कुठल्याही भौतिक मदतीची नाही तर मानसिक मदतीची म्हणजेच मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. या कठीण प्रसंगी मी तुझ्या बरोबर आहे ही आश्वासक साथ फक्त आवश्यक असते. ती मिळाल्यावर तो परत सगळी मार्ग झटकून पुन्हा झुंजण्यास तयार होतो. खंबीरपणे उभा राहतो. प्रश्न क्रमांक 5, संकटांना न घाबरता तोड द्यावे याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा. उत्तर: संकटांना न घाबरता तोंड द्यावे म्हणजे झाशीची राणी. एक स्त्री असून ही स्त्रीने मुठभर सहकाऱ्यांच्या मदतीने इंग्रजांना नामोहरण केले. आपल्या पाठीराख्यांना विश्वास दिला. जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढा दिला. जगापुढे एक उदाहरण कायम स्वरूपी केले किंवा ठेवले. इंग्रजांनी सुद्धा या वीरांगनेचे कौतुक केलेले आहे. प्रश्न क्रमांक 6, कवीने या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: कवीने या कवितेतून हा संदेश दिला की इच्छा तिथे मार्ग हा मंत्र बाद स्वीकारावा. कारण ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग पडतात. संकटांचा हसून सामना करावा. तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश दिला आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेसी पाहिजे. पुढील प्रश्न आहे खेळूया शब्दांशी. याच्यामध्ये अ दिलेला आहे. खालील वाक्यप्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा. अ गट आहे आणि ब गट आहे. 1, नजर रोखणे. उत्तर ई, निर्भयपणे पाहणे. 2, पाय जमिनीवर असणे. ब, उत्तर अ, वास्तव्याचे भान ठेवणे. प्रश्न क्रमांक 3, गगन ठेंगणे होणे.
उत्तर आहे ई खूप आनंद होणे. 4 कवेत अंबर घेणे. उत्तर आहे उ अशक्य गोष्ट शक्य करणे. 5 काळीज काढून देणे. उत्तर आहे आ प्रिय गोष्ट दुसऱ्याला देणे. आता बघूया खेळूया शब्दांची मधील प्रश्न आ. कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. अत्तर, ताऱ्याची आणि जाताना. अत्तरचा यमक जुळणारा शब्द आहे उत्तर. ताऱ्यांची यमक जुळणारा शब्द आहे स्वप्नांची. जाताना या शब्दाचा यमक जुळणारा शब्द आहे देताना. खालील अधोरेखित शब्दांसाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा. 1 पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. तर इथे अंबर या शब्दाला रेखांकित केलेला आहे. समानार्थी शब्द लिहायचा आपल्याला अंबरच्या ऐवजी आकाश आणि ते वाक्य पुन्हा तसंच लिहायचं आहे. पाय असावे जमिनीवरती कवेत आकाश घेताना. प्रश्न क्रमांक 2 असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. तिथे अधोरेखित शब्द आहे आव्हानाचे. त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हानाच्या ऐवजी ललकारीचे लिहायचे आहे आणि वाक्य जसे तसे लिहायचे. तिसरा आहे असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. तर तिथे मार्ग म्हणजे पथ. तर मार्गाच्या ऐवजी पथ लिहायचं आणि वाक्य जसं तसं लिहायचं. 4 नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याला म्हणजेच इथे अंडरलाईन केलेलं किंवा अधोरेखित शब्द आहे आयुष्याला. तर आयुष्याच्या समानार्थी शब्द येतो जीवन. तर तुम्ही लिहायचे नजर रोखणी नजरेमध्ये जीवनाला द्यावे उत्तर. प्रश्न क्रमांक 5 स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. तर इथे तुम्हाला आहे स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा हळवा हळवा. तर अधोरेखित शब्द होते तुमचे कातर कातर. तर कातरचा समानार्थी शब्द आहे हळवा. तर विद्यार्थी मित्रांनो ही कविता इथे संपते. धन्यवाद.